नमस्कार मंडळी. आज कोकणातील बाईक राईडचा दुसरा दिवस आणि काय सांगू, रात्रभर जबरदस्त पाऊस. सकाळी उठलो तरी पाऊस थांबायला तयार नव्हता, म्हणून आज थोडं लेट निघालो आहोत. आता मात्र हवेत एकदम फ्रेशपणा आहे, रस्ते ओलेच आहेत आणि कोकणचा तो खास वास. आणि आज आपण निघालो आहोत राजापूरमधील दूधपापेश्वर मंदिराकडे. चला तर मग सुरू करूया आजचा दुसरा दिवस कोकण राईडचा. कोकणातला हा हिरवागार रस्ता, दोन्ही बाजूला झाडी आणि हलकं धुकं. आम्ही निवांत जात होतो, तेवढ्यात पुढे एक भारी चढ लागला. इथे आमच्या एका मित्राची बाईक दमली आणि हळूहळू मागे सरकायला लागली. तो थोडा गोंधळला, पण दुसरा मित्र लगेच मागून आला. थांब, मी आहे म्हणत त्याने बाईकला जोर देऊन चढावर पुढे ढकलली. अशीच टीमवर्कची मजा कोकण राईडला खास बनवते. नमस्कार मंडळी. पावसामुळे आज आम्हाला थोडा उशीर झाला आहे. आजच्या पूर्ण नियोजनाची वाटच लागली म्हणायची. 1 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही पोहोचलो आहोत दूधपापेश्वर मंदिर येथे. आमचे बहुतेक मित्र इथे पोहोचलेत, पण 2 जण रस्ता चुकलेत. ते कुठे आहेत काहीच पत्ता नाही आणि त्यांचा फोन सुद्धा लागत नाही. आणि चुकलेले 2 मित्र आलेले आहेत. गाडी बंद पडली. मंदिरात जाण्यासाठी बाकी सगळे तयार आहेत, पण आमचे 2 मित्र अजूनही मेकअप करत बसलेत. चला तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया. सगळे मित्र तयार झालेत. आता पुढे काय आहे ते पाहूया. मंदिराचं शांत वातावरण, आजूबाजूची हिरवळ. श्री दूधपापेश्वर मंदिर. नावाप्रमाणेच इथे पाप धुतले जातात अशी मान्यता आहे. हे मंदिर तब्बल 900 वर्षांहून अधिक जुने असल्याचा अंदाज आहे. आता आपण मंदिराच्या आत आलो आहोत आणि खरंच सांगतो, मंदिराची वास्तुकला एकदम पाहण्यासारखी आहे. या सुंदर सभामंडपाकडे लक्ष द्या.
पूर्ण लाकडी कामावर केलेलं नक्षीकाम इतकं सूक्ष्म आहे की नजरेत भरून राहतं. मंदिराचं भव्य शिखर खास नागर शैलीत बांधलेलं आहे. प्रवेशद्वारावरचा नदारखाना आणि दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या दीपमाळा हे सर्व मिळून या मंदिराला एकदम प्राचीन आणि दिमाखदार रूप देतात. आतमध्ये आपण धूतपापेश्वर देवाचे दर्शन घेतले आणि येथील स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन घेतल्यावर मन अगदी स्थिर, शांत आणि प्रसन्न होतं. आता चला पाहूया या ठिकाणाचं सगळ्यात आकर्षक स्पॉट. मंदिराच्या बाजूने वाहणारी मृडानी नदी आणि त्या नदीने तयार केलेला हा अप्रतिम धबधबा. काळ्या कातळावरून पाणी खाली पडताना दिसणारं दृश्य म्हणजे एकदम शांत आणि मनाला भुरळ पाडणारं. खाली तयार झालेल्या डोहाला कोटी तीर्थ म्हणतात. पूर्वी एका गायीचा मालक पाहतो की त्याची गाय एका विशिष्ट दगडावर रोज दूध सोडते. त्याला संशय आला आणि रागाच्या भरात त्याने त्या दगडावर कुऱ्हाडीचा घाव घातला. घाव बसताच त्या पाषाणातून रक्तस्राव सुरू झाला आणि लोकांना समजलं की हा साक्षात स्वयंभू भगवान शंकरांचा शिवलिंग आहे. हा पाषाण म्हणजेच आजचे आपले धूतपापेश्वर शिवलिंग. मित्रांनो, धूतपापेश्वरचे दर्शन झाल्यावर आपण मंदिरामागील एका शांत आणि सुंदर स्थळी आलो आहोत. हे आहे श्री कामेश्वर मंदिर. मृडानी नदीच्या किनाऱ्यावर आणि हिरव्यागार झाडीच्या सानिध्यात वसलेलं हे शांत शिवालय. इथे भगवान शिवाची कामेश्वर रूपात पूजा केली जाते. या प्रसन्न वातावरणात आल्यावर एक वेगळी ऊर्जा आणि शांती जाणवते. धूतपापेश्वरला आलात तर इथे नक्की या आणि कामेश्वराचे दर्शन घ्यायला विसरू नका. हर हर महादेव. धूतपापेश्वर मंदिरातून बाहेर पडून आता आपण दत्त मंदिराकडे निघालो आहोत. समोर दिसतंय ना हे छोटंसं ब्रिज. या ब्रिजवरून ओढा पार करताना खाली वाहणारं स्वच्छ पाणी आणि आजूबाजूची हिरवाई एकदम शांत वाटतं. आणि असं हे सुंदर मार्ग पार करून आता आपण आलो आहोत श्री दत्त मंदिरात. दत्तगुरूंचं हे स्थान अत्यंत पवित्र आणि प्रसन्न आहे. इथे श्री दत्त महाराजांची पूजा केली जाते आणि भक्त श्रद्धेने दर्शनाला येतात. मंदिरातील शांतता आणि निसर्गाचं सौंदर्य एक वेगळीच अनुभूती देतं. धूतपापेश्वरला आलात तर या ठिकाणी नक्की या. जय दत्त. धूतपापेश्वर मंदिराच्या मागील बाजूस काळ्याशार कऱ्यांवरून खाली कोसळतो हा नयनरम्य धबधबा पावसाळ्यात तर आपल्या सौंदर्याची पराकाष्ठा करतो. कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज आणि आजूबाजूची हिरवीगार वनराई हे दृश्य खऱ्या अर्थाने मन शांत करणारे आहे. आम्ही आता राजापूर इथं आलोय. धूतपापेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन आलो आणि दुपारचा वेळ झाला त्यामुळे जेवणाची सोय करण्यासाठी आम्हाला इथे राजापूरमध्ये समजलं की शिव पार्वती हॉटेल आहे. तिथे जेवणाची उत्तम सोय होते आणि आम्ही आता जेवण करायला सर्व आमची जी मंडळी आहे ती आता जात आहे हॉटेलमध्ये. आणि आम्हाला समजलं की त्यांचं हॉटेल 50 वर्ष जुनं आहे. तर बघूया कसं चव आहे जेवणाला. आम्ही आता सर्व आमच्या मित्रांनी जेवण केलेलं आहे शिव पार्वती हॉटेलला आणि येथील जेवणाची टेस्ट खरंच एक नंबर आणि उत्तम जेवणाची सोय आहे. जेवणामध्ये सर्व मेनू एकदम व्हेजमध्ये थाली आहे, नॉनव्हेजमध्ये आहे, दोन्ही एकदम चांगल्या प्रकारे जेवण आहे आणि फुलकडी एक नंबर आहे. कोणाला जेवायचं असेल राजापूरमध्ये आले
दूध पापेश्वर मंदिराच्या इथे तर शिव पार्वती हॉटेलच्या इथे तुम्ही नक्की विजिट द्या आणि जेवणाचा आस्वाद घ्या. राजापूरमध्ये मस्त जेवण करून आता आम्ही पुन्हा राईडला निघालो आहोत. पुढचं आपलं ठिकाण आहे आडिवरे महाकाली मंदिर. रस्त्याभरची ही शांत हवा, आजूबाजूची हिरवाई आणि डोंगरातून जाणारा हा मार्ग प्रवास अजूनच सुंदर करून टाकतो. मित्रांनो, आम्ही आता आडिवरे महाकाली मंदिराजवळ पोहोचलो आहोत. इथपर्यंतचा रस्ता एकदम शांत आणि हिरवाईनं भरलेला. आणि आता समोर दिसतंय ते महाकाली देवीचं प्राचीन आणि शक्तिस्थान. आडिवरे महाकाली मंदिर हे कोकणातील अत्यंत प्रसिद्ध आणि शक्तिशाली देवस्थानांपैकी एक आहे. या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षांपूर्वीचा मानला जातो आणि इथे महाकाली देवीचं स्वरूप अत्यंत उग्र पण तितकंच करुणामयी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत येताना दोन्ही बाजूंनी दिसणारी कलाकुसर आणि लाकडी वास्तुकला एकदम नजरेत भरते. पुढे मुख्य गर्भगृहात जाऊन तुम्ही पाहू शकता काळ्या पाषाणातील महाकाली देवीची भव्य मूर्ती. नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील कशेरी गावाजवळ असलेल्या देवघरी समुद्र किनाऱ्यावर. हा बीच आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, स्वच्छ निळ्याशार पाण्यासाठी आणि अनोख्या आकारासाठी प्रसिद्ध आहे. याला अनेक जण महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच असंही म्हणतात, कारण याचा आकार गोव्याच्या बटरफ्लाय बीच सारखा दिसतो. खास गोष्ट म्हणजे हा बीच जमिनीपासून जवळजवळ 40 मीटर खाली आहे आणि इथे पोहोचण्यासाठी एका कड्यावरून उतरावं लागतं. वरच्या बाजूला असलेला टेबल पॉइंट आणि इथला अप्रतिम सनसेट पॉइंट पर्यटकांना खूप आवडतो. जवळच कशेळी गावात प्राचीन कनकादित्य सूर्य मंदिर आहे आणि स्थानिकांच्या मते ही मूर्ती देवघरीतील नैसर्गिक गुहेत सापडली होती. खरंच देवघरी बीच म्हणजे कोकणातील एक लपलेला स्वर्ग.